रशियन कथाकार अलेक्झांडर सिर्गेयविच पुश्किन यांची द्वंद्व नावाची कथा। आजचा मुक्काम एका गावात होता। फौजी ऑफिसरचे आयुष्य कसे असते ते सर्वांनाच ठाऊक आहे। सकाळी कवायत, घोडेस्वारी, पलटणीच्या कमांडरकडे नाहीतर ज्यूइश खानावळीत जेवण आणि संध्याकाळी दारू व पत्ते। या गावातील एकाही घरात आम्हाला आमंत्रण नसे किंवा गावात एखादी उपवर तरुणी सुद्धा नव्हती। संध्याकाळी आम्ही एकमेकांकडे जमत असू। आमच्याच सैनिकी वर कोटांखेरीज तिथे काहीही आमच्या दृष्टीस पडत नसे। फक्त एकाच मनुष्याचा जो फौजी नसूनही आमच्या या कंपूत समावेश होता, त्याचे वय जवळपास 35 वर्षाचे होते, म्हणून आम्ही त्याला बुड्ढा समजत असू। त्याला आमच्यापेक्षा जगाचा अधिक अनुभव होता। त्यातच त्याचा तो सततचा उदास भाव, करडेपणा आणि जिभेचे वाकडे वळण या सर्वांचा आमच्या तरुण मनांवर चांगलाच पगडा बसला। त्याचे आयुष्य आम्हाला गूढच वाटत असे। तो रशियन वाटत असे, परंतु त्याचे नाव परदेशी वळणाचे होते। पूर्वी कधीतरी तो हुस्सार पलटणीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीत होता। अशी नोकरी सोडून पेन्शन घेऊन अशा लहान गावात त्याने येऊन राहण्याचे कारण कोणालाच माहीत नव्हते। या गावातली त्याची राहणी एकीकडे अगदी साधेपणाची तर काही बाबतीत अगदी उधळेपणाची म्हणता येईल अशी होती। तो सर्वत्र एकाच जुना पुराण्या काळ्या कोटात पायी फिरत असे, पण त्याचबरोबर आमच्या पलटणीच्या सर्व ऑफिसरांना जेवायलाही घालत असे। हा आता सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानाने बनवलेले 2-3च पदार्थ जेवणात असत हे खरे, परंतु शॅम्पेनचे उंची फ्रेंच मद्याचे मात्र अक्षरशः पाठ वाहत असत। त्याची इस्टेट किंवा त्याचे उत्पन्न याविषयी कोणालाच काही माहिती नव्हती, पण त्याविषयी त्याला विचारण्याचे धाडसही कोणामध्ये नव्हते। त्याच्याकडे पुस्तके येत असत, जास्त करून युद्धविषयक पुस्तके आणि कादंबऱ्या। तो मोठ्या उत्साहाने ती वाचाव्यास देत असे आणि कधीही परत मागत नसे। त्याचा मुख्य उद्योग म्हणजे पिस्तुलाने गोळ्या झाडत बसणे हा होता। त्याच्या घराच्या भिंती गोळ्यांनी भरल्या होत्या। त्याची अगदी चाळण होऊन त्या मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे दिसत असत। तो राहत असलेल्या जुनाट घरात पिस्तुलांचा मोठा गवर संग्रह होता। ही एकच चैनीची म्हणता येण्यासारखी बाब होती। या प्रकारात त्याने अविश्वसनीय असे कौशल्य मिळवले होते। कुणाच्या टोपीवर फळ ठेवून ते फळ बंदुकीच्या गोळीने उडवायचे असे जर त्याने म्हटले असते, तर आमच्या पलटणीतला कोणीही माणूस फळ असलेली ती टोपी स्वतःच्या डोक्यावर ठेवायला तयार झाला असता। आमचे संभाषण पुष्कळदा द्वंद्व युद्धाकडे वळायचे, पण सिल्व्हिओ हे त्याचे नाव, पण सिल्व्हिओ त्यात कधीही भाग घेत नसे। कधी असे द्वंद्व लढायची वेळ त्याच्यावर आली आहे का या प्रश्नाला त्याने होय असे कोरडे उत्तर दिले, पण त्याबाबत कोणत्याही तपशिलात जायचे त्याने टाळले। अशा प्रकारचा प्रश्न त्याला पसंत नव्हता हे उघड होते। आम्हाला असे वाटले की त्याच्या त्या विलक्षण कौशल्याचा कोणी बळी त्याच्या सत्सद विविध बुद्धीला टोचत असावा, परंतु यात भीती अथवा लाजळूपणाचा काही भाग असेल असे आमच्या डोक्यातही आले नाही। काही लोक असे असतात की ज्यांचे बाह्यरूप पाहून अशा सर्व शंका दूर होतात। एका अनपेक्षित प्रसंगाने मात्र आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला। एकदा आमच्या पलटणीतले आम्ही 7-8 जण सिल्व्हिओकडे जेवायला गेलो होतो। नेहमीप्रमाणे म्हणजे अर्थात चिक्कार पिणे झाले। जेवणानंतर आम्ही सर्वजण यजमानाला
आमच्या पत्त्यांच्या खेळात बँकर बनण्याचा आग्रह करू लागलो. त्याने बराच वेळ नकार दिला. मी कधीच पत्ते खेळत नाही असे सांगितले. अखेर तो तयार झाला व त्याने पत्ते आणायला सांगितले. टेबलावर 50 सोन्याची नाणी पसरली आणि तो पिसायला लागला. आम्ही सर्वजण त्याच्या भोवती कोंडाळे करून बसलो. खेळ सुरू झाला. खेळताना सिल्व्हिओला अगदी गप्प बसायची सवय होती. तो कधीही वाद घालत नसे अथवा कोणाला काही समजावून सांगायच्या भानगडीत पडत नसे. बोलताना जर पंटरची चूक झाली तर तो त्या फरका एवढे पैसे देऊन टाकत असे किंवा जी काय अधिक रक्कम असेल ती लिहून ठेवत असे. आम्हा सर्वांना हे चांगलेच ठाऊक होते. आम्ही त्याच्या ह्या हिशोब ठेवण्यात ढवळाढवळ करत नसू. परंतु आमच्याकडे नुकताच बदलून आलेला एक ऑफिसर होता. त्याने खेळताना अनवधानाने पॉइंट मागे लावलेले पैसे वाढवले. सिल्व्हिओने खडू घेतला व स्वतःच्या पद्धतीप्रमाणे ती चूक दुरुस्त केली. त्याची चूक झाली असे वाटून ऑफिसर त्याला समजावून देऊ लागला. सिल्व्हिओ न बोलता पत्ते पिसू लागला. ऑफिसरची सहनशक्ती संपली. त्याने डस्टर घेतला व त्याच्या मताने जे चूक होते ते पुसून टाकले. सिल्व्हिओने परत खडू घेतला आणि परत लिहिले. सोबत्यांच्या हसण्यामुळे आपला खूप अपमान झाला आहे असे खेळाची व दारूची नशा चढलेल्या ऑफिसरला वाटले. त्याने तिरीमिरीने टेबलावरचा मेणबत्तीचा पितळी स्टँड उचलला आणि सिल्व्हिओवर फेकला. त्याचा फटका सिल्व्हिओने कसाबसा चुकवला. आम्ही सर्वजण अवाक होऊन पाहत राहिलो. सिल्व्हिओ उभा राहिला. संतापाने पांढराफटक पडला आणि जळजळीत नजर टाकून म्हणाला, सभ्य गृहस्था, कृपा करून निघून जा आणि ही गोष्ट माझ्याच घरात घडली याबद्दल देवाचे आभार मान. याचा परिणाम काय होणार याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नव्हती. आमचा नवीन दोस्त ऑफिसर आमच्या मते मेल्यातच जमा होता. ऑफिसर बाहेर पडला. बाहेर जाता जाता तो म्हणाला की या अपमानाची द्वंद्व खेळून परतफेड करायची त्याची तयारी आहे. जेव्हा केव्हा बँकर महाशयांना सवड असेल तेव्हा तोही तयार आहे. अजून काही मिनिटे खेळ चालू राहिला, पण आमच्या यजमानाचे चित्त खेळाकडे नाही हे ओळखून आम्ही एक एक करून काढता पाय घेतला व आपापल्या घरांकडे वळलो. लवकरच आमच्या पलटणीत ऑफिसरच्या द्वंद्वातील मृत्यूमुळे रिकाम्या होणाऱ्या जागेची चर्चा आमच्या तोंडी होती. दुसरे दिवशी घोडेस्वारीच्या वेळी आम्ही तो बिचारा लेफ्टनंट जिवंत आहे की नाही याची चौकशी करीत होतो. जेव्हा तो आला तेव्हा आम्ही त्याच्या जवळही कालच्या प्रकाराबद्दल चौकशी केली. सिल्व्हिओचा त्यालाही काही निरोप वगैरे नाही असे त्याने उत्तर दिले. आम्हाला याचे आश्चर्यच वाटले. आम्ही सिल्व्हिओकडे गेलो तर तो अंगणात बसून फाटकावर निशाण म्हणून डोकवलेल्या पत्त्यातल्या एक्क्यावर गोळीमागे गोळी झाडत होता. त्याने आमचे नेहमीप्रमाणे स्वागत केले व आदल्या दिवशीच्या प्रकाराबद्दल एक चकार शब्दही काढला नाही. या गोष्टीला 3 दिवस उलटून गेले तरीही लेफ्टनंट अद्याप जिवंत होता. म्हणजे सिल्व्हिओ द्वंद्वयुद्ध लढणार नाही काय असा प्रश्न आम्ही आश्चर्याने विचारू लागलो. सिल्व्हिओ द्वंद्व युद्ध खेळला नाही. अतिशय थातूरमातूर स्पष्टीकरणावर त्याने समाधान मानले व तह केला. या प्रकारामुळे तरुणांमधील त्याच्या प्रतिमेला चांगलाच तडा गेला. तरुण लोक भेकडपणाला सहसा माफ करत नाहीत. माणसाच्या सर्व गुणांमध्ये शौर्य हा सर्वश्रेष्ठ गुण आहे असे ते समजतात. इतकेच नाही तर शूर मनुष्यामध्ये माणुसकीच्या इतर मूल्यांचा अभाव असेल तरीही त्याला त्यांची हरकत नसते. परंतु हळूहळू सर्व काही विस्मृतीत गेले
आणि सिल्व्हिओला पूर्वीचेच महत्त्व प्राप्त झाले. मात्र मला एकट्यालाच त्याच्याशी पूर्वी इतकी जवळीक साधणे जमेना. माझा स्वभाव मुळात भावूक होता, त्यामुळे अगोदर मी त्याच्याकडे इतरांपेक्षा अधिक आकर्षित झालो होतो. त्याचे जीवन म्हणजे मला एक कोडे वाटत असे आणि तो मला एखाद्या अद्भुत कादंबरीतल्या नायकाप्रमाणे वाटत असे. त्याचा माझ्यावर जीव होता. निदान माझ्याशी बोलताना तरी तो नेहमीच्या तिरकस पद्धतीने न बोलता विविध विषयांवर अगदी मनमोकळेपणे आणि निराळ्याच खुशीत बोलत असे. परंतु त्या दुर्दैवी संध्याकाळनंतर त्याचा मान डागाळला गेला आहे व त्यात त्याचीच चूक आहे असा विचार मला सतावू लागला आणि मला त्याच्याशी पूर्वीसारखे वागू देईना. मला त्याच्याकडे बघण्याचीही शरम वाटत असे. सिल्व्हिओ अतिशय चाणाक्ष व अनुभवी असल्याने ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही अथवा त्याचे कारण त्याला उमजले नाही असे नाही. या गोष्टीचा त्याला त्रास होत असावा असे मला वाटले. म्हणजे निदान 1-2 वेळेला तो मला काही सांगू इच्छितो आहे असे माझ्या निदर्शनास आले. पण असे प्रसंग मीच टाळू लागलो आणि सिल्व्हिओ माझ्यापासून दुरावला. त्यावेळेपासून बरोबर कोणी मित्र असतानाच मी त्याला भेटू लागलो आणि आमच्या पूर्वीच्या मनमोकळ्या गप्पा बंद पडल्या. राजधानीच्या शहरात सर्व सुखसोयी उपलब्ध असतात अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना खेड्यात अथवा लहान गावात राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात नेहमी येणाऱ्या काही प्रसंगांचे महत्त्व कळणार नाही. उदाहरणार्थ, डाक येणाऱ्या दिवसाची प्रतीक्षा. मंगळवार व शुक्रवार आमच्या पलटणीची कचेरी लष्करी ऑफिसरांनी भरून जात असे. कुणी पैसे येण्याची, कुणी पत्र तर कुणी वर्तमानपत्रांची वाट पाहत असे. लिफाफे तिथेच फोडले जात. बातम्यांची देवाणघेवाण होत असे आणि कचेरीचे स्वरूप अगदी उल्हसित दिसत असे. सिल्व्हिओ आमच्या पलटणीच्या पत्त्यावरच पत्र मागवित असल्याने यावेळी बहुधा तो तेथेच असे. एकदा त्याच्या नावाने एक लिफाफा आला. त्याने त्याचे सील अधीरपणे फोडले. पत्रावरून नजर फिरवताना त्याचे डोळे चमकू लागले. प्रत्येकजण स्वतःची डाक पाहण्यात मग्न असल्याने कोणाही ऑफिसरचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. मित्र हो, सिल्व्हिओ त्यांना उद्देशून म्हणाला, काही कारणास्तव मला आज ताबडतोब निघून जावे लागत आहे. आज संध्याकाळी माझ्याकडे अखेरचे भोजन घेण्यास तुम्ही नकार देणार नाही अशी आशा आहे. मी तुमची वाट पाहीन. माझ्याकडे पाहून तो म्हणाला, निश्चितच वाट पाहीन. हे शब्द उच्चारून तो घाईघाईने बाहेर पडला. आम्ही सर्वजण संध्याकाळी सिल्व्हिओकडे जमायचे ठरवून आपापल्या वाटेने गेलो. ठरलेल्या वेळी मी सिल्व्हिओकडे गेलो. तेथे सर्व पलटण आधीच गोळा झालेली होती. गोळ्यांची चाळण केलेल्या भिंती, त्यांच्यावरील सर्व वस्तू आधीच काढून ठेवल्याने उघड्या बोडक्या दिसत होत्या. आम्ही सर्वजण टेबलाशी बसलो. आमचा यजमान खूपच उत्साहात होता. लवकरच त्याच्या उत्साहाची लागण सर्वांना झाली. बाटल्यांची बुचे दर 1 मिनिटाला उडू लागली. चषक अविरतपणे फेसाळू लागले. असा आवाज करीत फेस विरू लागला. आम्ही अहममिकेने दूर जाणाऱ्याला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिष्ट चिंतन केले. रात्री उशिरा आम्ही टेबलापासून उठलो. सर्व जणांना त्यांच्या टोप्या देत असताना व त्यांचा निरोप घेत असताना सिल्व्हिओने मी निघून जाऊ नये म्हणून मला हाताने एका बाजूला घेतले. तो हळूच म्हणाला, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. मी थांबलो. पाहुणे पांगले आम्ही दोघेच उरलो. एकमेकांसमोर बसून आम्ही शांतपणे पाईप ओढत राहिलो. सिल्व्हिओ विचारात गढला होता. काही वेळापूर्वी दिसणाऱ्या त्याच्या तात्कालिक आनंदाचा आता मागमूसही नव्हता. चेहऱ्याचा
उदास फिकुटलेपणा, जळजळीत नजर आणि तोंडातून निघणारा दाट धूर यामुळे तो खरोखरीच्या सैतानाप्रमाणे भासत होता. अशीच काही मिनिटे गेली. मग सिल्व्हिओने शांततेचा भंग केला. तो म्हणाला, कदाचित आपली परत कधीच गाठभेट पडणार नाही. जाण्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचे होते. तुमच्या मनातील गैरसमज दूर करायचे होते. इतरांच्या मताची मी फारशी फिकर करत नाही हे तुमच्या लक्षात आलेच असेल. पण मला तुम्ही आवडता आणि तुमच्या मनात माझ्याबद्दल चुकीचे मत ठेवणे मला अवघड जाईल असे मला वाटते. तो थांबला आणि ओढून संपलेला स्वतःचा पाईप पुन्हा भरू लागला. मी नजर खाली वळवून गप्प बसून राहिलो. तो पुढे म्हणाला, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्या वेडपट दारू प्यालेल्या माणसाचे मी उट्टे फेडले नाही. तुम्हाला ठाऊकच आहे की द्वंद्वासाठी आयुधाची निवड माझ्या हातात असल्याने त्याचा जीव माझ्या मुठीत होता. तर माझा पूर्णपणे सुरक्षित. माझे हे असे बोलणे म्हणजे त्याच्यावर दाखवलेली दया आहे असे मी म्हणू शकत होतो. पण मी खोटे बोलू इच्छित नाही. जर माझा जीव जराही धोक्यात न घालता मी त्याला शिक्षा करू शकत असतो तर मी त्याला कधीही क्षमा केली नसती. मी आश्चर्याने सिल्व्हिओकडे पाहिले. अशा तऱ्हेच्या त्याच्या कबुलीने मी अतिशय अस्वस्थ झालो. सिल्व्हिओ पुढे सांगू लागला, तुम्ही ऐकलत ते अगदी बरोबर आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा मला काही एक अधिकार नाही. साधारणतः 6 वर्षापूर्वी मला एकाने सणसणीत थप्पड दिली आणि थप्पड देणारा माझा शत्रू अद्यापही जिवंत आहे. माझी उत्सुकता अधिकच ताणली गेली. तुम्ही त्याच्याशी द्वंद्व केले नाहीत की काही कारणामुळे तुम्हाला द्वंद्व न करता दूर व्हावे लागले? मी विचारले. मी त्याच्याशी द्वंद्वयुद्ध केले ही पहा आमच्या द्वंद्वाची खूण, सिल्व्हिओ उत्तरला. सिल्व्हिओ उठला व पुठ्ठ्याच्या खोक्यातून एक सोनेरी गोंडा व लेस लावलेली तांबडी टोपी त्याने काढली. ती त्याने डोक्यावर घातली. कपाळापासून एक बोटभर अंतरावर त्या टोपीत गोळी घुसली होती. सिल्व्हिओ पुढे म्हणाला, तुम्हाला माहीत असेलच मी हुस्सार पलटणीत नोकरी करत होतो. माझा स्वभाव तुमच्या चांगल्या माहितीचा आहे. मला सर्व बाबतीत सर्वांपेक्षा वरचढ राहायचे असते. तरुणपणी तर हा माझा स्वभाव विशेष खूपच तीव्र होता. आमच्या वेळी गुंडगिरी करण्याची फॅशन होती. मी फौजेतला 1 नंबरचा गुंड होतो. आम्ही चिकार पीत असू. अगदी कवी दाविदने वर्णन केलेल्या बुरछोपेक्षाही मी अधिक पट्टीचा पिणारा होतो. आमच्या पलटणीत अगदी दरेक मिनिटागणित द्वंद्वयुद्ध होत असत. त्या सर्वांमध्ये माझा मदतनीस म्हणून अथवा योद्धा म्हणून सहभाग असे. माझे साथीदार माझ्या भजनी होते, तर पलटणीचे सतत बदलून जाणारे कमांडर माझ्याकडे टाळता न येण्यासारखी पीडा म्हणून पाहत होते. मी माझ्या अशा ख्यातीची रोज एक नवा बखेडा उत्पन्न करून मजा चाखत असतानाच आमच्याकडे एक प्रसिद्ध व श्रीमंत कुटुंबातील तरुण आला. त्याचे नाव मी सांगणार नाही. असा प्रचंड भाग्यवान प्राणी मी जन्मात पाहिला नव्हता. विचार करा, तारुण्य, रूप, बुद्धी, अतिशय आनंदी स्वभाव, अतुलनीय शौर्य, मोठे नाव आणि अमाप पैसा ज्याच्याजवळ आहे अशा माणसाच्या येण्यामुळे आमच्यात कशी खळबळ माजली असेल. माझे वरचढ स्थान धोक्यात आले. माझ्या ख्यातीमुळे आकर्षित होऊन तो माझ्याशी मैत्री करायला बघू लागला. पण मी त्याला अतिशय थंडपणे प्रतिसाद दिला व कोणतीही हळहळ न दाखवता
तो माझ्यापासून दूर झाला. मी त्याचा अतिशय तिरस्कार करू लागलो. त्याचे पलटणीतील आणि बायका वश करण्यातील यश पाहून मी कमालीचा जळफळू लागलो. त्याच्याशी भांडण उकरून काढायला बघू लागलो. माझ्या थट्टेला तो थट्टेतच उत्तर दे. त्याची थट्टा माझ्यापेक्षा अगदी अनपेक्षित, अधिक बोचरी आणि कितीतरी अधिक विनोदी असे. तो थट्टा करत असे तर मी मत्सराचे प्रदर्शन. अखेर एकदा एका पोलिश उमरावाकडच्या नृत्य समारंभात त्याला स्त्रियांच्या, विशेषतः जिचे माझ्याशी प्रेम प्रकरण चालू होते अशा खुद्द यजमानिनीच्याही नजरेचे लक्ष झालेला पाहून मी त्याच्या कानात काहीतरी खूप अपमानास्पद गोष्ट पुटपुटलो. तो भडकला आणि त्याने एकदम माझ्या थोबाडीत मारली. आम्ही एकदम तलवारी उपसून एकमेकांवर धावलो. बायका बेशुद्ध पडल्या. आम्ही दोघांना इतरांनी बाजूला केले. पण त्याच रात्री आम्ही द्वंद्व खेळायला गेलो. अगदी पहाट फुटण्याची वेळ होती. मी माझ्या 3 मदतनीसांसह ठरलेल्या जागी गेलो. मी किती आतुर झालो होतो ते सांगताच येणार नाही. अधीरतेने मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांची वाट पाहू लागलो. वसंतातला सूर्योदय झाला आणि हवा गरम झाली. दूरवर तो आपल्या मदतनीसाबरोबर चालत येताना मला दिसला. आपला वरकोट तलवारीवर टाकून तो येत होता. आम्ही त्याच्या भेटीस गेलो. हातात चेरींनी भरलेली टोपी घेऊन तो आमच्याजवळ आला. आमच्या मदतनीसांनी 12 पावले मोजून आम्हा दोघांना तेवढ्या अंतरावर उभे केले. पहिली गोळी मला चालवायची होती, परंतु माझ्या संतापाचा आवेग इतका तीव्र होता की माझ्या हातांवर भरोसा राहिला नाही आणि डोके थंड होण्यासाठी थोडा वेळ हवा म्हणून पहिला भार त्याने काढावा असे मी म्हटले. त्याने या गोष्टीला नकार दिला. आम्ही नाणेफेक करायची ठरवली. त्या नशिबाच्या सिकंदरालाच पहिला नंबर मिळाला. त्याने नेम धरला आणि माझ्या टोपीवर गोळी झाडली. आता माझी पाळी होती. अखेरीस त्याचे प्राण माझ्या मुठीत आले होते. अस्वस्थपणाची काही छाया त्याच्या चर्येवर दिसते का म्हणून मी त्याच्याकडे टवकारून पाहू लागलो. तो माझ्या 12च्या टप्प्यात उभा होता. टोपीतून पिकलेल्या चेरी निवडून खात त्यांच्या बिया तोंडाबाहेर थुंकत होता. त्याने थुंकलेल्या बिया माझ्यापर्यंत येऊन पडत होत्या. त्याच्या त्या थंडपणामुळे माझा भडका उडाला. त्याला जर जीवाची काहीच किंमत नसेल तर त्याचे प्राण घेऊन मला काय फायदा असा विचार माझ्या मनात आला. मग एक दुष्ट कल्पना माझ्या मनात चमकून गेली. मी पिस्तूल खाली वळवले. मी त्याला म्हणालो, तुम्हाला मरण्याची फारशी फिकीर नाही असे दिसते. कृपया आपला नाश्ता होऊ द्या. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तो उद्गारला. तुमच्यामुळे मला काडीचाही त्रास नाही. कृपया गोळी चालवा किंवा तुम्हाला कसे सोयीचे असेल ते पहा. तुमचा बार तुमच्यापाशी. तुम्हाला पाहिजे तेव्हा मी तुमच्या सेवेस सादर आहे. मी माझ्या मदतनीसांकडे वळलो आणि आज गोळी चालवण्याचा माझा इरादा नाही असे जाहीर केले. ते द्वंद्व अशा प्रकारे संपले. मी पेन्शन घेतले आणि या गावात येऊन राहिलो. त्या वेळेपासून सुडाचा विचार माझ्या मनात आला नाही असा एकही दिवस गेला नसेल आणि आज मला तशी संधी आली आहे. सिल्व्हियोने सकाळी आलेले पत्र खिशातून काढून मला वाचायला दिले. कुणीतरी, बहुधा त्याच्या विश्वासू माणसाने मॉस्कोहून लिहिले होते की अमुक अमुक एक प्रसिद्ध व्यक्ती लवकरच एका तरुण सुंदर मुलीशी विवाहबद्ध होत आहे.
ही प्रसिद्ध व्यक्ती कोण याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मी मॉस्कोला जात आहे. मागे चेरी खात खात तो जितक्या सहजपणे मृत्यूला सामोरा जाऊ शकत होता तशाच थंडपणे आता स्वतःच्या लग्नापूर्वीही तो माणूस मागे चेरी खात खात तो जितक्या सहजपणे मृत्यूला सामोरा जाऊ शकत होता तशाच थंडपणे आता स्वतःच्या लग्नापूर्वीही तो मरण स्वीकारतो की काय ते पाहूया, सिल्व्हिओ म्हणाला. हे शब्द उच्चारून सिल्व्हिओ उभा राहिला. डोक्यावरची टोपी काढून त्याने जमिनीवर फेकली आणि खोलीतल्या खोलीत पिंजऱ्यातल्या वाघाप्रमाणे इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला. खिळल्यासारखा होऊन मी त्याचे बोलणे ऐकत होतो. विचित्र परस्पर विरोधी भावनांनी माझे मन उचंबळून आले. नोकर आत आला आणि घोडे तयार आहेत असे त्याने सांगितले. सिल्व्हिओने माझा हात घट्ट दाबला आणि आम्ही एकमेकांच्या गालावर ओठ टेकवले. तो घोडागाडीत बसला, जिच्यामध्ये 2 पेट्या होत्या, एक पिस्तुलांची तर दुसरी त्याच्या सामानाची. आम्ही परत एकदा एकमेकांचा निरोप घेतला आणि घोड्याची घोडदौड सुरू झाली. घोड्यांनी दौड सुरू केली. या गोष्टीला काही वर्षे उलटली. काही घरगुती अडचणींमुळे मला एका प्रदेशातल्या खेड्यात वास्तव्य करणे भाग पडले. इस्टेटीची देखभाल करत असताना माझे पूर्वीचे धावपळीचे आणि खुशाल चेंडू जीवन आठवून मी वारंवार कष्टी होत असे. मला सर्वात कशाशी जुळवून घेणे कठीण गेले असेल तर पानगळीच्या ऋतूतील आणि हिवाळ्यातील एकटेपणाने काढाव्या लागणाऱ्या संध्याकाळींशी. दुपारच्या जेवणापर्यंतचा वेळ कुठे मुकादमांशी बोल, इस्टेटीची कामे कर, काही नवीन बांधकामांची पाहणी कर, असे करत मी कसाबसा वेळ काढत असे. पण एकदा का सांजवायला लागले की काय करावे ते मला मुळीच सुचत नसे. कपाटात आणि साठवणीच्या खोलीत मला सापडलेली थोडीफार पुस्तके आणि माझी तोंडपाठ झाली होती. घरातील सर्व व्यवस्था बघणाऱ्या किरिल वनाला येत होत्या. नव्हत्या त्या सर्व कहाण्या माझ्या अनेक वार ऐकून झाल्या होत्या. शेतावर काम करणाऱ्या बायकांची गाणी ऐकायचा मला कंटाळा आला होता. फळांच्या रसापासून तयार केलेल्या दारूची सवय लावून घ्यायचा मी प्रयत्न केला, पण त्यामुळे माझे डोके दुखत असे आणि खरे बोलायचे तर एकटेपणाच्या दुःखामुळे मला दारूचे व्यसन लागेल अशी मला भीती वाटे. अशा प्रकारच्या दुर्दैवी दारुडे आमच्या भागात मी पुष्कळ पाहिले होते. असे 1-2 दारुडे सोडले तर मला कुणी शेजारही नव्हता. अशा दारुड्यांशी बोलणे म्हणजे नुसते उचक्या आणि सुस्कारे ऐकणे, त्यापेक्षा एकटेपणा सुसह्य होता. माझ्यापासून 4 वेर्स्तांच्या अंतरावर एका श्रीमंत सरदार बाईची इस्टेट होती. वेर्स्ता म्हणजे अंतर मोजण्याचे एक जुने रशियन माप. परंतु तेथे इस्टेटीची देखभाल करणारा एक दिवाण राहत असे. सरदारबाईंनी आजवर फक्त एकदाच आपल्या लग्नाच्या पहिल्या वर्षी आपल्या इस्टेटीला भेट दिली होती. तेव्हाही त्या जेमतेम 1 महिना तेथे राहिल्या होत्या.
परंतु माझ्या ह्या एकांतवासाच्या दुसऱ्या वसंत ऋतूत अशी अफवा उठली की सरदारबाई आपल्या पतीसह संपूर्ण ग्रीष्म ऋतू आपल्या गावात राहणार आहेत. आणि खरोखरच जूनच्या सुरुवातीलाच त्यांचे आगमन झाले. श्रीमंत शेजाऱ्याचे आगमन ही खेडेगावच्या माणसांच्या जीवनातील महत्त्वाची घटना असते. जमीन जुमलावाले आणि त्यांचे नोकर चाकर या घटनेबद्दल 2 महिने अगोदरपासून आणि घटना घडल्यानंतर 3-1 वर्षे बोलत बसतात. माझ्या बाबतीतच म्हणायचे झाले तर तरुण व सुंदर शेजारणीच्या वास्तव्याच्या खबरीचा माझ्यावर जोरदार परिणाम झाला. तिला भेटण्याच्या अधीरतेने मी नुसता सळसळू लागलो. म्हणूनच त्यांचे आगमन झाल्याच्या पहिल्या रविवारीच जेवणानंतर त्यांच्याशी त्यांच्या जवळचा शेजारी आणि नम्रसेवक अशी ओळख करून द्यावी या इराद्याने मी त्या गावाकडे निघालो. सरदारांच्या दिवाणखान्यात मला बसवून त्यांचा नोकर माझ्या आगमनाची वार्ता सांगायला आत निघून गेला. तो लांबरुंद दिवाणखाना हर तऱ्हेच्या वस्तूंनी सजवला होता. भिंतीशी पुस्तकांची कपाटे होती. त्यापैकी प्रत्येकावर ब्रांजचे अर्धपुतळे होते. संगमरवरी फायरप्लेसवर भला मोठा आरसा टांगला होता. जमिनीवर हिरव्या रंगाचे जाजम अंथरले असून त्यावर अनेक गालिचे पसरले होते. माझ्या गरीबखान्यात अशा चैनीची सोय नव्हती आणि दुसऱ्या कुणाचे वैभव पाहूनही बराच काळ लोटला होता. त्यामुळे मी दडपून गेलो आणि काहीशा भीतीने लहान गावातून काही मागणे घेऊन आलेला अर्जदार जशी अधिकाऱ्याची वाट पाहतो तसा मी सरदार आत येण्याची वाट पाहू लागलो. दरवाजा उघडला आणि साधारण 32 वर्षांचा रुबाबदार पुरुष आत आला. मोकळेपणाने आणि सौहार्दाने सरदार माझ्याकडे आले. मी उत्साहाचा आव आणून स्वतःची ओळख करून देणार तोच त्यांनी मला थांबवले. आम्ही बसलो. त्यांच्या मोकळ्या व अर्जवी बोलण्यामुळे लवकरच बराच काळ एकटे राहिल्यामुळे मला आलेला अवघडलेपणा दूर झाला. मी माझ्या नेहमीच्या ढबीने बोलू लागलो. तोच सरदारबाई आत आल्या आणि माझ्या बुजरेपणा पहिल्यापेक्षाही जोराने उफळून आला. त्या खरोखरच अतिशय सुंदर होत्या. सरदारांनी माझी ओळख करून दिली. माझ्यावर काहीच दडपण नाही असा आव आणण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण जो मी अधिकाधिक सहजपणाचा आव आणत होतो तो मी अधिकाधिक अवघडत चाललो होतो. मला सावरण्यासाठी व नव्या परिचितांशी जुळवून घ्यायला वेळ मिळावा यासाठी त्या दोघांनी आपापसात संभाषण सुरू केले. अधूनमधून माझ्याशी ते एखाद्या भल्या शेजाऱ्याशी बोलावे तसे अनौपचारिकपणे बोलत. हळूहळू मी उठून दिवाणखान्यात इकडे तिकडे फिरून पुस्तके व चित्रे पाहू लागलो. मी काही चित्रकलेचा जाणकार नाही, पण एका चित्राने मात्र माझे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये स्वित्झर्लंडमधल्या कुठल्या तरी रम्य स्थळाचे चित्रण होते. त्याच्या चित्रविषयापेक्षाही त्या चित्राला मारलेल्या एका पाठोपाठ एक अशा तऱ्हेने त्यात घुसून बसलेल्या 2 घोड्यांनी माझे कुतूहल चाळवले. वा, काय छान बार टाकला आहे, मी सरदार साहेबांना म्हणालो. ते म्हणाले, हो ना, फार सुरेख. तुम्ही नेमबाजीत प्रवीण आहात का? त्यांनी पुढे विचारले. फार नाही, पण बऱ्यापैकी. अखेर संभाषण मला रुची असलेल्या विषयाकडे वळलेले पाहून मी आनंदून उत्तरलो. 30 पावलांवरून मी पत्ता अचूक टिपू शकतो. अर्थात
सरावातले पिस्तूल असेल तर. खरंच? आमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणाऱ्या सरदारीणबाई उद्गारल्या. तू अडवू नकोस. होय. तू उडवू शकतोस. 30 पावलांवरून पत्ता सांगा ना, त्यांनी सरदारांना विचारले. सरदारांनी उत्तर दिले, कधीतरी बघू, आपण प्रयत्न करून. एक काळ असा होता की मी सुद्धा चांगला नेमबाज होतो, पण आज 4 वर्ष झाली मी पिस्तूल हातातही घेतलं नाहीये. अरे, तसं जर असेल तर साहेब, मी पैजेवर सांगतो, तुम्हाला 20 पावलांवरूनही पत्ता टिपता येणार नाही. नेमबाजीला रोजचा सराव लागतो, हे मी अनुभवाने सांगतो आहे. आमच्या पलटणीतला मी अव्वल नेमबाज होतो, पण एकदा काय झाले की माझी पिस्तूल दुरुस्तीला दिली होती आणि 1 महिनाभर मी पिस्तुलाला हातही लावला नव्हता. आणि तुम्हाला काय सांगू साहेब, नंतर जेव्हा मी पहिल्यांदा गोळी चालवली तेव्हा 4 वेळा प्रयत्न करूनही 25 पावलांवरच्या बाटलीत ती जी काही घुसली नाही, तेव्हा 4 वेळा प्रयत्न करूनही 25 पावलांवरच्या बाटलीत ती काही घुसली नाही. आमचा एक कॅप्टन होता, थोडा मजेशीर, विनोदी. तो तिथे बसला होता. तो मला म्हणाला, त्याचं असं दिसतं मित्रा, बाटलीवर गोळी चालवायला तुझा हात दजत नाही. नाही साहेब, सराव असा सोडून चालत नाही, नाहीतर मग नेम चुकायला वेळ लागत नाही. मला भेटलेला एक सर्वात उत्तम नेमबाज दररोज सराव करायचा. जेवण वेळेच्या अगोदरपर्यंत कमीत कमी 3 बार तरी तो टाकत असे. जेवणा अगोदर घेण्याच्या वोडकाच्या ग्लाससारखी त्याची ही पण एक सवय होती. वोडका एक रशियन मद्य. एकदाच आम्ही सहजपणे बोलू लागलो हे पाहून सरदारबाई खुश झाले. तो कशावर गोळ्या झाडत असेल, सरदारांनी मला विचारले. कशावरही साहेब, समजा त्याने भिंतीवर माशी बसलेली पाहिली. तुम्ही हसता आहात बाईसाहेब, मी देवाशपथ सांगतोय. तर समजा त्याला माशी दिसली की तो नोकराला आवाज दे, कुईमा पिस्तूल, मग कुझमा पिस्तूल, मग कुझमा भरलेले पिस्तूल त्याला आणून देत असे. 1 बार आणि माशी भिंतीत चिंडी जात असे. सरदार म्हणाले, फारच आश्चर्य आहे. त्याचं नाव काय? सिल्व्हिओ साहेब. सिल्व्हिओ? सरदार किंचाळले आणि आपल्या जागेवरून ताडकन उठून उभे राहिले. तुम्ही सिल्व्हिओला ओळखता? कसे ओळखणार नाही साहेब, तो माझा मित्र होता. आमच्या पलटणीत त्याचे सच्च्या साथीदाराप्रमाणे स्वागत होत असे. पण गेल्या 5 वर्षात मला त्याची काहीच खबरबात नाही. मला वाटतं साहेब, तुम्ही पण त्याला ओळखता. हो ना? ओळखतो, चांगलाच ओळखतो. त्याने तुम्हाला काही सांगितले नाही का? पण नाही, मला नाही वाटत. त्याने तुम्हाला एका अतिशय विचित्र प्रसंगाबद्दल काही सांगितलं असेल असं. सरदार साहेब, त्याला कोणातरी शहाण्याकडून एका नृत्य समारंभाच्या वेळी मिळालेल्या थप्पडेबद्दल तर नाही ना? त्या शहाण्याचे नाव त्याने तुम्हाला सांगितलं का? नाही साहेब, ते त्याने सांगितले नाही. वस्तुस्थिती ताडून मी एकदम म्हणालो, माफ करा, मला माहीत नव्हतं. ते तुम्ही तर नाही? मीच तो. अतिशय अस्वस्थ चर्येने सरदार उत्तरले आणि ते गोळ्या झाडलेलं चित्र म्हणजे
आमच्या पुनर्भेटीची खूण आहे. सरदारबाई म्हणाल्या, कृपया काही सांगू नकोस. ते सारं ऐकणं सुद्धा मला त्रासदायक वाटतं. सरदार म्हणाले, नाही, मी सारं काही सांगणार. त्यांच्या मित्राचा मी कसा अपमान केला हे त्यांना माहीत आहे. आता सिल्व्हिओने त्याचा कसा बदला घेतला हेही त्यांना कळू दे. सरदारांनी माझ्याकडे खुर्ची सरकवली आणि मी कमालीच्या उत्सुकतेने पुढची गोष्ट ऐकू लागलो. साधारणत 5 वर्षामागे माझा विवाह झाला. लग्नानंतरचा पहिला महिना माझा मधुचंद्र मी इथे या खेड्यात साजरा केला. या घराशी माझ्या आयुष्यातील काही अतिशय सुखद क्षण तसेच एक मन सुन्न करून टाकणारी आठवण निगडीत आहे. एक दिवस संध्याकाळी आम्ही घोड्यावरून रपेट मारून परत येत असताना माझ्या पत्नीचा घोडा अडला. ती घाबरली व माझ्या हातात लगाम देऊन चालत घरी आली. मी घोड्यावरून पुढे आलो. अंगणात मी एक घोडागाडी उभी पाहिली. दिवाणखान्यात कुणी एक मनुष्य माझी वाट पाहत आहे. त्याने आपले नाव सांगायला नकार दिला असून माझ्याकडे त्याचे काही काम आहे असे त्याने सांगितले. असे नोकर म्हणाला. मी इथे अगदी ह्याच दिवाणखान्यात शिरलो आणि अंधारात या फायरप्लेसपाशी धुळेने माखलेला आणि दाढीचे खुंट वाढलेला एक मनुष्य उभा असलेला पाहिला. अशा चेहऱ्याची व्यक्ती आपण पूर्वी कुठे बघितली आहे हे आठवण्याचा प्रयत्न करत मी त्याच्याजवळ गेलो. मला ओळखलं नाहीच वाटतं सरदार, थरथरत्या आवाजात तो म्हणाला. सिल्व्हिओ, मी ओरडलो. आणि कबूल करतो की माझे केस सुद्धा भीतीने ताट उभे राहिले आहेत असं मला वाटलं. अगदी बरोबर, तो म्हणाला. माझा बार शिल्लक आहे. मी पिस्तूल रिकामे करण्याच्या इराद्याने आलो आहे. तू तयार आहेस? बाजूच्या खिशातून त्याचे पिस्तूल डोकावत होते. मी 12 पावले मोजली आणि त्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. माझी पत्नी परत येण्याच्या आत लवकर गोळी घाल म्हणून मी त्याला विनवले. तो संथपणा करू लागला. त्याने दिवा आणावयास सांगितले. मी मेणबत्त्या आणल्या आणि दरवाजा बंद केला. कोणीही आत येऊ नका अशी चाकरांना ताकीद दिली आणि गोळी झाडण्याची त्याला पुन्हा विनंती केली. त्याने पिस्तूल बाहेर काढले आणि नेम धरला. मी क्षण मोजत राहिलो. माझ्या मनात बायकोचाच विचार होता. ते मिनिट युगाप्रमाणे गेले. सिल्व्हिओने हात खाली केला. तो म्हणाला, अफसोस, पिस्तुलात चेरीच्या बिया नाहीत तर खरोखऱ्या गोळ्या आहेत. पण मला वाटतं हे द्वंद्व नाही तर खून होतो आहे. मला निशस्त्र माणसावर गोळ्या घालावयाची सवय नाही. पुन्हा सगळं पहिल्यापासून सुरू. पुन्हा सगळं पहिल्यापासून करू. पहिला बार कोण टाकणार ते नाणेफेक करून ठरवू. माझं डोकं गरगरू लागलं. मला वाटतं मी त्याला नकार दिला असणार. अखेर आम्ही अजून एका पिस्तुलात काडतुसे भरली. 2 चिठ्ठ्या तयार केल्या. त्या त्याने मागे जिच्यावर मी गोळी झाडली होती त्याच टोपीत ठेवल्या. पुन्हा माझाच पहिला नंबर आला. सरदार, तू तर बेट्या सैताना इतकंच नशीबवान आहेस. तो मला जे हे हसून म्हणाला ते मी जन्मात विसरणार नाही. मला काय झाले होते आणि तो हे सर्व करायला मला कसं भाग पाडत होता हे मला मुळीच आठवत नाही. पण मी गोळी झाडली आणि ती या चित्रात घुसली. सरदार बोटाने ते चित्र दाखवत म्हणाले. त्यांचा चेहरा एखाद्या ज्वालेप्रमाणे लाल झाला होता. तर सरदारबाई त्यांच्या हातातल्या रुमालापेक्षाही पांढऱ्यापटक पडल्या होत्या. अनवधानाने तोंडातून निघून गेलेले आश्चर्योद्गार
रोखणे मला जमले नाही. सरदार पुढे म्हणाले, मी गोळी झाडली आणि देवदयेने ती चुकली. मग सिल्व्हिओ माझ्यावर प्रेम करू लागला. त्या क्षणाला तो खरोखर भीषण दिसत होता. अचानक दरवाजा उघडला. माशा, माझी पत्नी, पळतच आत घुसली आणि भीतीने किंचाळून तिने माझ्या गळ्याला मिठी मारली. तिच्या येण्याने माझा नेहमीचा स्वभाव परतून आला. मी तिला म्हणालो, अगं, आमची मस्करी चालली आहे. तुला कळत नाही का? किती घाबरलीस तू? जा, थोडं पाणी पी आणि मग आमच्याकडे ये. नंतर मी तुझी माझ्या जुन्या दोस्ताशी ओळख करून देतो. माशाचा तरीही विश्वास बसेना. भयंकर दिसणाऱ्या सिल्व्हिओकडे वळून तिने विचारले, माझे पती खरं बोलतायत का? खरेच का तुम्ही दोघांची काही थट्टा चालू आहे? सिल्व्हिओने तिला उत्तर दिले, तो नेहमीच थट्टा करत असतो बाईसाहेब. एकदा चेष्टेतच त्याने माझ्या थोबाडीत दिली. चेष्टेतच माझ्या या टोपीवर गोळी झाडली. आता ही चेष्टेतच माझ्यावर गोळी झाडली. आता अशीच चेष्टा करायची माझी पाळी आहे. हे शब्द उच्चारून त्याने माझ्यावर नेम धरला. हिच्या समोरच माशाने त्याचे पाय धरले. थांब माशा, थोडी लाज बाळग. मी संतापाने तिच्यावर ओरडलो. आणि महाशय, तुम्ही सुद्धा त्या बिचाऱ्या बाईची मस्करी करू नका. तुम्ही गोळी झाडणार आहात की नाही? नाही झाडणार. माझं समाधान झालं. मी तुला दचकलेला, घाबरलेला पाहिला. माझ्यावर गोळी झाडायला मी तुला भाग पाडलं. माझं समाधान झालं. आता जन्मभर मी तुझ्या लक्षात राहीन. मी तुला तुझ्या सत्सद विवेक बुद्धीवर सोडून जातो. सिल्व्हिओने उत्तर दिले आणि तो बाहेर पडला. पण दरवाजापाशी थांबला. मी गोळी झाडलेल्या चित्राकडे पाहून अजिबात नेम न धरता त्याने तिथेच गोळी झाडली व तो नाहीसा झाला. माझी पत्नी बेशुद्ध पडली होती. माझ्या नोकर माणसात त्याला रोखण्याचे धाडस नव्हते. ते सर्व भीतीने त्याच्याकडे पाहत राहिले. तो बाहेर अंगणात गेला. गाडीवाल्याला हाक मारली आणि तो निघून गेला. मी भानावर येण्याच्या आत हे सारे घडले. सरदार गप्प झाले. ज्या गोष्टीच्या सुरुवातीने मला अगदी खिळवून टाकले होते त्या गोष्टीचा उत्तरार्ध मला अशा तऱ्हेने कळला. वर सांगितलेल्या गोष्टीच्या नायकाला मी परत कधीही भेटलो नाही. असे म्हणतात की अलेक्झांडर एस्पिलांतीने तुर्कांविरुद्ध केलेल्या बंडात हेटेरियाच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना स्क्विल्यानीजवळ एका चकमकीत सिल्व्हिओ गोळी लागून ठार झाला. अलेक्झांडर एस्पिलांती म्हणजे तुर्कांविरुद्ध लढणाऱ्या ग्रीक टोळ्यांचा नायक. असे म्हणतात की अलेक्झांडर एस्पिलांतीने तुर्कांविरुद्ध केलेल्या बंडात अलेक्झांडर एस्पिलांती म्हणजे तुर्कांविरुद्ध लढणाऱ्या ग्रीक टोळ्यांचा नायक. तर तुर्कांविरुद्ध केलेल्या बंडात हेटेरियाच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना स्क्विल्यानीजवळ एका चकमकीत सिल्व्हिओ गोळी लागून ठार झाला. द्वंद्व नावाची अलेक्झांडर सिर्गेयविच पुश्किन यांची कथा येथे समाप्त.